मडगाव एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 तर आणि गाडी 11099 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे। प्लॅटफॉर्म तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कणकवली स्टेशनला। रात्री झोप लागली आणि काळोख होतं, त्यामुळे काय दाखवता नाही आलं। आता डायरेक्ट कणकवलीला आल्यावर जाग आली। तर मित्रांनो, फायनली तिविंग स्टेशनला पोहोचलेलो आहे। तर टॅक्सी पकडून आपल्या रूमवर जाऊ। नमस्कार मंडळी, मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर खूप दिवसापासून व्हिडिओ आले नव्हते, तर आज फायनली मी आलेलो आहे गोव्याला आणि माझ्या लग्नानंतरची पहिलीच ट्रिप आहे। हो, या 17 डिसेंबरला माझं लग्न झालेलं आहे। त्या लग्नाची व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे। पण त्याची आपली ही गोव्याची सिरीज आहे, त्यामध्ये गोव्यामध्ये मी कुठे राहतोय, कुठे फिरायला जातोय, ते सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि हो, माझ्या बायकोची पण तुम्हाला ओळख करून देतो। तर ही आहे माझी अर्धांगिनी रुपाली। लग्नानंतर तुझं नाव मंजिरी ठेवलं आहे। तर रुपाली किंवा मंजिरी कोणतं नाव तुम्हाला जास्ती आवडतंय ते कमेंट करून सांगा नक्की। आणि आता आपल्याला येणाऱ्या सर्वच ब्लॉगमध्येही असणार आहे। तर हे आमची जे गोवा सिरीज आहे ती फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की। तर सुप्रभात मंडळी, ॲक्च्युली काल आम्ही दिवसभर ट्रॅव्हलिंगमुळे कुठे बाहेर जाता नाही आलं। फक्त रात्री आपल्या कलिंगूट बीचच्या इथे गेलो आणि त्यानंतर डिनर केलं बाहेर आणि रूमवर येऊन झोपून गेलो। ॲक्च्युली आपला ट्रेनचा प्रवास जरा हेक्टिक झाला। रात्री 12ची ट्रेन होती, 12:30ची ट्रेन ठाण्यावरून, ती आली 3 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट दीड ते 2 तास उशिरा होती ट्रेन। आणि त्यानंतर स्पेशल ट्रेन बोलल्या तुम्हाला माहिती आहे, त्याला सिग्नलसाठी बऱ्याच ठिकाणी थांबायला लागते, त्यामुळे ऑलमोस्ट गोव्याला तिविंगला पोहोचेपर्यंत आपल्याला 5 वाजले। त्यामुळे काल म्हणजे शनिवारी तर काही जास्ती फिरलो नाही, फक्त बीचला गेलो आणि लंच डिनर करून परत रूमवर आलो। तर आज आमची पूर्ण ॲक्टिव्हिटी आज पूर्ण दिवस समुद्रातच जाणार आहे। आता बोटीने आपण जाणार आहोत आणि तिथे आपल्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत, बनाना राईड, कायाकिंग, त्यानंतर आपली स्कुबा डाईव्ह पण असणार आहे आणि पॅरासेलिंग असणार आहे। तर हा संपूर्ण व्लॉग पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर आता मित्रांनो, ज्या आम्ही हॉटेलमध्ये राहिलो आहे तिथे असा हॉटेलच्या मागे असं मस्त सुपारीची झाडं वगैरेचं एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहिलेल्याचा अनुभव येतो इथे। सर्वीकडे हिरवळ आहे।
आणि आपलं एकदम कलिंगूट बीचपासून एक 5 मिनटाच्या अंतर आहे. चालत तुम्हाला एक वॉकेबल आहे. 5 ते 6 मिनटात तुम्ही बीचजवळ पोहोचून जा. तर मित्रांनो, आपण गोव्याला तिकडे स्टे केलाय. तर हॉटेल पाहू शकता. इथे वरच आपली रूम आहे आणि इथे मी आता एक सेकंड टाइम राहतोय, त्यामुळे ओळखीचा असल्यामुळे बरं पडतं इथे. आणि तो कुठे फिरण्यासाठी वगैरे पण खूप मदत होते मग त्याची. एक कलिंगूट बीचपासून जवळच आहे. त्याची विहीर पाहू शकता. एकदम कोकणातल्या आपल्या घरी आल्यासारखं थोडं फील येतं इथे. तर मित्रांनो, आता आपण बस तिकडे आपल्या पिकअप करायला येणार आहे. त्या पॉईंटवर आलेलो आहे. आता इकडनं बस पिकअप करून आपल्याला जेटीवर सोडेल. तर मित्रांनो, आता आपण जेटीच्या जवळ पोहोचलेलो आहे. समोर शंकराचं सुंदर मंदिर पाहू शकता. तर इथे आपण बोट पकडून तर मित्रांनो, फायनली आपली बोट जेटीपासून सुरू झालेली आहे. आता आपण नॉर्थ गोव्यावरून साऊथ गोव्याला जाणार आहे. ते आपल्या सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी असतात. कैमरा खोल विजयी समीक्षा पीछे देख रही है। क्या वो वहाँ पे भी नमन कोई ढूंढ रही है।
को चलाना तो चलान दे नहीं वो तो यहाँ पे एकच जण आहे ना हा दो तर मित्रांनो आता आपण त्या स्पॉटवर आलेलो तिथे आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहे. हे पण फर्स्ट टाइम आहे, मग मजा आहे. किधर है अंकल बीच में बस छोड़ फायनली आपला परतीचा प्रवास सुरुवात झाला. आता इथून आपण जाऊ जेटीवर आणि तिथे सकाळी आपल्याला बस आलेली ती बस पकडून आपण रूमवर